नमस्कार गणेश भक्तांनो, संकटनाशक भक्तीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण वर्षातील अत्यंत दुर्मिळ अशा अंगारकी संकष्टी चतुर्थीचा महामहिमा जाणून घेणार आहोत। जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी म्हणतात आणि याचे पुण्य 21 संकष्टींच्या बरोबर मानले जाते। पौराणिक कथेनुसार भारद्वाज ऋषींचे पुत्र अंगारक यांनी बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी हजारो वर्षे कठोर तपश्चर्या केली। त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणेशाने त्यांना दर्शन दिले। अंगारकाने वर मागितला की देवा, तुमचे नाव माझ्या नावाशी कायमचे जोडले जावे। बाप्पाने आशीर्वाद दिला की इथून पुढे जी संकष्टी मंगळवारी येईल ती तुझ्या नावाने म्हणजे अंगारकी म्हणून ओळखली जाईल आणि या दिवशी जो व्रत करेल त्याचे वर्षभराचे सर्व मनोरथ मी पूर्ण करेन। ही कथा आपल्याला शिकवते की संकटे कितीही मोठी असली तरी अढळ भक्तीसमोर ती टिकते। आता आपण पाहूया अंगारकीचा शास्त्रोक्त विधी, जो तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करेल। या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे आणि बाप्पाला लाल वस्त्र अर्पण करावे। पूजेमध्ये 21 दुर्वांची जोडी औग गणपतये नमः म्हणत अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण दुर्वा बाप्पाला प्रिय असून त्या शांती प्रदान करतात। या दिवशी 21 वेळा गणेश अथर्वशीर्ष पठण करावे, यामुळे वास्तुदोष निवारले जातात। अंगारकीचा उपवास हा कडक पाळला जातो आणि तो रात्री चंद्रोदयानंतरच सोडला जातो। चंद्राला अर्घ्य देताना त्यात थोडे दूध, अक्षता आणि तांबडे फूल टाकून बाप्पाचे स्मरण करावे। जर तुम्हाला पूर्ण दिवस उपवास शक्य नसेल तर फलाहार करावा, पण मनोभावे बाप्पाची सेवा करावी। लक्षात ठेवा, या दिवशी रागावर नियंत्रण ठेवणे आणि सात्विक विचार करणे हे उपवासापेक्षाही मोठे पुण्य आहे। ही विशेष उपाय, जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल किंवा कामात सतत अडथळे येत असतील तर आजच्या दिवशी 21 गुळ खोबऱ्याच्या मोदकांचा नैवेद्य दाखवून तो गरजू बालकांना किंवा गायीला खाऊ घालावा। यामुळे मंगळ ग्रहाचे दोष शांत होतात। घरामध्ये सुख शांतीसाठी आजच्या दिवशी गणपतीच्या मंदिरात जाऊन लाल रंगाचे फूल आणि शेंदूर अर्पण करावा। भक्त हो, श्रद्धा आणि सबुरी हीच खरी भक्ती आहे। जर तुम्ही पूर्ण शरणागतीने बाप्पाला हाक मारलीत तर तो विघ्नहर्ता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। ही माहिती तुमच्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहून कळवा आणि आपल्या संकटनाशक भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाप्पा तुमच्या